ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जुहू चौपाटीवरील साचलेल्या कचऱ्याच्या समस्येबाबत लोकशाही मराठीने चालवलेल्या धडक मोहिमेला मोठं यश मिळालं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना यावर लक्ष घालण्यास सांगितलं। त्यानंतर एमपीसीबीने सलग 36व्या दिवशी महापालिका प्रशासनाला या संदर्भात फैलावरती देखील घेतलं होतं। चौपाटीवर पर्यटकांच्या जनजागृतीसाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी 48 तासांच्या आत सूचना फलक लावण्याचा स्पष्ट अल्टिमेटम एमपीसीबीने पालिका प्रशासनाला दिला होता। मात्र त्यानंतरही ढिम्म प्रशासन जागं झालं नाही। चौपाटीवरील कचरा जसाच्या तसाच पडू नये। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य जैसे थे। लोकशाही मराठीच्या धडक मोहिमेनंतरही पालिका प्रशासन ढिम्म। एमपीसीबीने आदेश दिल्यानंतरही कार्यवाही नाही। प्रदूषण महामंडळ आता काय कारवाई करणार? जुहू चौपाटीवरील साचलेल्या कचऱ्याबाबत लोकशाही मराठीने सातत्याने मुद्दा लावून धरलाय। पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवत स्थानिक नगरसेविका, स्थानिक आमदार, मुंबईच्या महापौर यांना याबाबत विचारणा केली। मात्र त्यानंतरही पालिकेचं ढिम्म प्रशासन जागं झालं नाही। त्यानंतर या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रत्यक्षात पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत चौपाटी स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरकारकडून याची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलंय। मात्र 48 तासांचा हा अल्टिमेटम उलटून गेल्यानंतरही पालिकेला जाग आलेली नाही। बुधवारी 38व्या दिवशीही जुहू चौपाटीवर एकही नवीन सूचना फलक पाहायला मिळत नाही। पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे 38व्या दिवशी सुद्धा जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य जसंच्या तसं पाहायला मिळतंय। चेअरमन एमपीसीबी सिद्धेश कदम यांनी कोऑर्डिनेट करून जुहू बीच स्वच्छतेला प्रारंभ केलेला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि ही जी काही अभियान जे आहे हे एका दिवसाचं पुरतं मर्यादित न ठेवता सगळेच आपले जे काही बीच आहेत हे समुद्र स्वच्छ असला पाहिजे यासाठी एमपीसीबीने पुढाकार घ्यावा अशा सूचना मी दिलेल्या आहेत। जुहू चौपाटीवरील सातत्याने येणाऱ्या कचऱ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि हीच परिस्थिती दर दिवशी लोकशाही मराठी म्हणून आम्ही दाखवत आहोत। आज 38वा दिवस आहे। आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं लोकशाही मराठी म्हणून आम्ही जी सातत्यानं इथला आढावा घेत इथली परिस्थिती दाखवत आहोत। खरं तर समुद्राच्या किनारी वाळू ही आजही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। नुसताच कचरा जो आहे तो या सगळ्याच समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच कचऱ्यातनं जे आहे ते सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत ते आजही चालत आहे। मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथली देखील दृश्य आपण पाहू शकतो की किती खोलवर हा पाय आतमध्ये जात आहे। खरं तर इथे चालण्यासारखी देखील परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र ही परिस्थिती पालिका प्रशासनाच्या लक्षात का येत नाहीये, का गांभीरता पालिका प्रशासनाला वाटत नाहीये? तर जे 48 तासांचं अल्टिमेटम सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिलेलं होतं हे आता अल्टिमेटम संपलेलं आहे। 48 तास हे उलटून गेलेले आहेत। आता नेमकं एमपीसीबीच्या वतीनं काय नेमकी कडक कारवाई यावरती केली जाते याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणारच आहे। प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या जुहू चौपाटीवर दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक भेट देतात। परंतु चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झालाय। एमपीसीबीने प्रशासकीय स्तरावर तातडीने पावले उचलण्याचे आदेश देऊनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केलंय। 48 तासांची मुदत संपूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा सूचना फलक न लावल्यानं पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशालाच एक प्रकारे केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे। पालिका प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आता 48 तासांची मुदत संपल्यानंतर आणि परिस्थिती जैसे थे राहिल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिका प्रशासनाविरोधात काय कठोर कायदेशीर किंवा प्रशासकीय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
यावर तिथल्या नागरिकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि वारंवार ही सत्य परिस्थिती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असताना 38 दिवस उलटत आहेत. आज देखील तितकाच कचरा आपल्याला या संपूर्ण जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतोय. कचरा उचलला जातो, तिथेच साठवून ठेवला जातो आणि पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात हाच कचरा जातो. इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुम्ही दर दिवशी इथे वॉक करायला येता, काय परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते? आम्ही स्वतः 38 दिवस झालं इथली पाहणी करतोय, सातत्यानं जी सत्य परिस्थिती आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पालिकेला आजही जाग आलेली नाहीये का, काय वाटतं? नाही, असंच वाटतं. कारण आता हे पाहिलं ना, हे दरवर्षीचं दुखणं आहे, पण गेली 2 वर्षे जरा जास्त अॅग्रेवेट झालेलं दिसतं. आणि 2 वर्षापूर्वी पाहिलं ना, बीएमसी रेग्युलर हे करत होती, पण आता 2 वर्षापूर्वी काय त्याचा कॉन्ट्रॅक्टर बदलला किंवा काय माहित नाही, त्यामुळे रेग्युलर होत नाहीये. आणि मुळात लोकांची चुकी आहे, मी मान्य करतो, लोकांनी नाल्यात टाकतात वगैरे, पण मुळात रोग येण्यापूर्वी जर तुम्ही इलाज केलात, म्हणजे जे नाल्यातून येतं, नाल्याला तुम्ही स्क्रीन केलं, तिथून अडवलं कचरा किंवा हे, तिथून तुम्ही हे केलं तर ते इझी होईल. पण आता तुम्ही नाल्यात आल्यानंतर, समुद्रात मिळाल्यानंतर ते करणं ती लेंथी प्रोसिजर. हमारे खुद जो यहाँ पे मुंबईकर है या जो भी इंसान है, जो भी यहाँ पे रहते हैं, सबको अपनी जिम्मेदारी समझते हुए इस कचरे के बारे में सोचना होगा. घर से लेकर घर में जो आप इकट्ठा करते हो या म्यूनसिपैलिटी को देते हो आप लोग, उसके बारे में ज्यादा ध्यान दें. जब घर से ही सफाई रहेगी तो यहाँ भी रहेगी. और गवर्नमेंट मुझे लग रहा कर तो रही है, बट अब कितना वो आप लोगों से यहाँ पे पता कर. जुहू चौपाटी स्वच्छ ठेवणं हे जसं नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे, तशीच मुख्य जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. भरतीमुळे दररोज समुद्रकिनारी कचरा येत असल्याचं ढोबळ कारण देणाऱ्या पालिका प्रशासनाला हा कचरा समुद्रात जाऊ नये, जलप्रदूषण वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचं आजवर का सुचलं नाही, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईचा हजारो टन कचरा दररोज समुद्रात जातो. निसर्ग आपलाच कचरा आपल्याकडे परत फेकतोय. वर्षानुवर्ष हे चक्र सुरू असताना याबाबत पालिकेला ठोस काही उपाय करायचे नाहीत आणि दररोज शेकडो टन कचरा उचलल्याचं दाखवून त्याचा मलिदा खायचा आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र लोकशाही मराठी या संपूर्ण प्रकरणावर सातत्याने पाठपुरावा करत असून प्रशासनाला जाब विचारत राहणार आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.